नदीवरचा पूल कोसळल्यामुळे पुण्यात मोठी दुर्घटना घडली आहे, ज्यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला आहे। 41 जणांना वाचवण्यात यश आलंय। 4 जण अजूनही बेपत्ता आहेत। तुटलेला पूल हा लहान क्रेन्समुळे उचलला जात नाहीये। हा पूल ज्या ठिकाणी कोसळला त्याच्या खाली काही जण अडकले असण्याची भीती एनडीआरएफला वाटते आणि त्यामुळे 3 क्रेन्स या ठिकाणी बोलवण्यात आलेल्या होत्या आणि हा पुलाचा ढाचा या ठिकाणी उचलण्याचा प्रयत्न सुरू होता। मात्र तो एवढा जड आहे की 3 क्रेन्सच्या मदतीने सुद्धा हा पूल उचलता येत नाहीये। त्यामुळे मोठी क्रेन या ठिकाणी मागवण्यात आलेली आहे आणि हा ढाचा गॅस कटरच्या सहाय्याने तोडण्याचे प्रयत्न सुद्धा इथे एनडीआरएफ कडून सुरू आहे। मावळ कुंडमाला या ठिकाणी झालेल्या दुर्दैवी घटनेनंतर आपण जर या ठिकाणी पाहिलं मोठ्या संख्येने बचाव कार्य सुरू आहे। या ठिकाणी आपण जर पाहिलं त्या ठिकाणी 30 जणांवरती उपचार सुरू त्यांना उपचार करण्यात आलेले, मात्र 3 जण या ठिकाणी त्यांचा जीव गेल्याची आपल्याला माहिती मिळत आहे। आपण जर या ठिकाणी पाहिलं पाण्याचा प्रवाह देखील मोठा आहे आणि त्यातच हा जो पडलेला पूल आहे त्या पुलाला काढण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी क्रेनला बोलवण्यात आले, मात्र क्रेन सतत या ठिकाणी जो पूल आहे तो बाहेर काढत असताना क्रेनचा त्या ठिकाणी ती वजन पेलत नसल्यामुळे तो आणखीन या ठिकाणी क्रेन या ठिकाणी बोलवण्यात येत आहे। खरं तर आपण पाहिलं या ठिकाणी गेल्या 3.5 तासापासून मोठ्या शर्थीच्या प्रयत्नाने या ठिकाणचे जे काही बचाव कार्य यंत्रणा आहे ते सर्व या ठिकाणी प्रयत्न करत आहेत की कशा प्रकारे या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन करता यावं। मात्र अनेक अडचणी आहेत, जशा पाऊस मध्ये येतोय किंवा अचानकपणे या ठिकाणी क्रेन जी आहे ती वजन उचलू शकत नाही, अशा अनेक अडचणी आहेत। मात्र रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी जोरदार सुरू आहे आणि या ठिकाणी पुढे काय होतं ते खरं तर पाहता महत्त्वाचं ठरणार आहे। पुढारी न्यूज साठी मी सागर शिंदे, मावळ। तर सध्या छोट्या क्रेन्समुळे हा पुलाचा ढाचा उचलता येत नाहीये, त्यामुळे मोठी क्रेन या ठिकाणी मागवण्यात आलेली आहे। गॅस कटरच्या सहाय्याने इथे एनडीआरएफ कडून हा ढाचा तोडून 2 वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये तो उचलता येईल का याचेही प्रयत्न सुरू आहेत। काही जण या पुलाखाली अडकले असल्याची माहिती आपल्याला सध्या मिळतेय। रोहित पवार यांनी काय माहिती दिली आपण बघूया। इथं तुम्ही बघितलं तर एनडीआरएफ चे लोक आहेत, लोकप्रतिनिधी वेगळ्या वेगळ्या पार्टीचे इथं उपस्थित आहेत, ग्रामस्थ इथं आहेत आणि तुम्ही जर बघितलं सगळे पोलीस प्रशासनापासून सगळे जे लोक अडकलेत, आता 2 बॉड्या तिथं काढल्या गेल्या, जे अडकलेत त्यांना आता काढण्याचा प्रयत्न केला जातोय। आपण अपेक्षा करूया आणि प्रार्थना करूया की जे लोक आता अडकलेत ते सुखरूप जिवंत बाहेर निघतील। त्यानंतर तो का पूल नाही झाला कसं नाही याच्या बाबतीत आपण जाऊया, पण आता आपण जर बघितलं तर जिवंत लोकांना काढणे फार महत्वाचं आहे। काही जण या पुलाच्या ढाच्याखाली अडकल्याची भीती आहे आणि त्यांचाच रेस्क्यू करण्यासाठी हा पुलाचा ढाचा उचलणं गरजेचं आहे आणि त्याचसाठी या क्रेन बोलवण्यात आल्या होत्या। मात्र पुलाचं वजन एवढं आहे की छोट्या क्रेन्सच्या मदतीनं ते उचलता येत नाहीत। काही वेळापूर्वी मंत्री गिरीश महाजन सुद्धा या ठिकाणी येऊन गेले, इथल्या मदत आणि बचाव कार्याचा आढावा त्यांनी घेतलेला आहे। थोड्याच वेळात आता मी बघतो आहे सगळे मशीन आलेले आहे, मोठं क्रेन सुद्धा या ठिकाणी आलेलं आहे। आपण ते त्या ठिकाणी उचलू, मला वाटतं त्याच्या खाली अजून मला माहिती मिळाली 1-2 बॉडी त्या ठिकाणी असतील, लहान मुलगा सुद्धा त्या ठिकाणी आहे असं मला कळालेलं आहे। निश्चित आपण सगळे प्रयत्न आपण करतो। आता आपण बघताय तो युद्धपातळीवर सगळे प्रयत्न चाललेले आहेत, वेल्डिंग मशीन आणलेले आहेत, त्या कटर आणलेले आहेत। साहेब अशी माहिती मिळते की हा पूल अनेक लोकांनी रील्स केले, त्याचे इंस्टाग्रामने टाकले आणि सुट्टीच्या दिवशी इकडे गर्दी वाढली, हे आधीच थांबवतात नाही। आता कोणी रील केले आणि ते टाकले, ती पर्यटनाला चांगली जागा आहे म्हटलं असेल तर ते आपल्याला थांबवता येणार नाही, असं म्हणता येणार नाही आणि प्रत्येकाला आपल्याला थांबवता येत नाही। पण ही गोष्ट निश्चित आहे की त्याच्यावर ओव्हरलोड झाला, लोक एका ठिकाणी एकदम 200-300 लोक त्याच्यावर उभे राहिलेत, त्यामुळे तो वाकला पूल। जे जखमी आहेत त्यांना शासनातर्फे सर्व त्यांचा खर्च केला जाईल। जे मृत पावलेले आहेत त्यांच्या परिवारजनांना, त्यांच्या कुटुंबियांना 5-5 लाख रुपये हे नियमाप्रमाणे जे आहेत ते त्या ठिकाणी दिले जातील। मुख्यमंत्री महोदयांनी ती गोष्ट केली। सर, इथल्या स्थानिक पोलीस प्रशासनाच्या चौकशीचे आदेश तुम्ही देणार का, किंवा इथले जिल्हा परिषद असेल किंवा ज्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये हे सगळे येतं, तुम्ही काय चौकशीचे आदेश देणार आहात की नाही? माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती करणार आहे की या संदर्भामध्ये जर कोणाची चूक असेल, आता इथे पोलिसांचं थांबण्याचं काम होतं, त्यांनी थांबायलाच पाहिजे होतं, ही वस्तुस्थिती आहे। पण अशाही परिस्थितीत ते थांबत नसतील आणि सगळ्या क्राऊड कंट्रोल करत असतील तर त्यांची चूक निश्चित आहे आणि म्हणून मला वाटतं की माननीय मुख्यमंत्री महोदय ते गृहमंत्री आहेत, ते या बाबतीमध्ये योग्य निर्णय घेतील। पण काही लोकांचं म्हणणं आहे की पोलीस वेळोवेळी या लोकांना सांगत होते, लोक ऐकायला तयार। मग आता
आता मी तुम्हाला आधी म्हटलं की बा पर्यटकांनाही जर आपण आपले स्वतःचा जीव धोक्यात घालता कामा नये, तर तुम्ही म्हणता मग त्यांनी येऊ नये का? आता मला सांगा, वेळोवेळी विनंती करून सुद्धा पर्यटक या ठिकाणी गर्दी करतात, धोक्याच्या ठिकाणी येतात. मला वाटतं त्यांनी आपल्या जीवाची काळजी घेणं आवश्यक आहे. तर गिरीश महाजन यांनी दिलेल्या माहितीनुसार पुलाच्या ढाच्या खाली काही जण अडकलेले आहेत. त्यांच्या रेस्क्यू ऑपरेशनसाठी आता मोठी क्रेन बोलवण्यात आलेली आहे. त्याच्या मदतीने तो पुलाच्या ढाच्या या ठिकाणी हलवता येतोय का, त्याखाली कोणी अडकलंय का, हे याची तपासणी करता येते का, हे पाहावं लागणार आहे. आणि मावळमध्ये मागच्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत होता आणि त्यामुळे नदीला हे मोठं पाणी आलेलं आहे आणि तेच पाहण्यासाठी इथे पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करत होते. आज रविवारचा दिवस होता आणि त्यामुळे पर्यटकांची गर्दी जरा जास्तच होती.